नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, उद्या महाशिवरात्र आहे. तुम्हाला शिवलीला अमृत हे माहितीच असेल, प्रत्येकाकडं पोथी असेल. जर पोथी नसेल तर तुम्ही त्यांचं ॲप पण आहे, तेही डाउनलोड करून तुम्ही मोबाईलमध्ये पण वाचू शकता. जर तुम्हाला अगदीच आत्ता पुस्तक जर मिळालं नाही तर गुगलमधून तुम्ही PDF पण डाउनलोड करू शकता. तर शिवलीलामृत हे श्रीधर स्वामी नाजरेकर यांनी लिहिलेला मराठी काव्यग्रंथ आहे. श्रीधर स्वामी नाजरेकरांनी लिहिलेलं शिवलीलामृत या ग्रंथाला 23 फेब्रुवारी 2019 रोजी 300 वर्ष झाली. काशी विश्वेश्वराच्या देवळात बसून त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिवभक्त या ग्रंथाची पारायणे करतात. शिवलीलामृत 14 अध्याय असून एकूण 2450 ओव्या आहेत. बघा, आता पूर्वी 14 अध्याय होते, आता 15वा त्यात ॲड झालेला आहे. तर शिवलीला अमृत ही पोथी किंवा हा ग्रंथ, त्याचं काय महत्त्व आहे हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. हा एक असा ग्रंथ आहे ज्या सगळ्या तुमच्या मनोकामना पूर्ण करतात. जर तुम्ही संकल्पयुक्त केलं तरी पण, जर तुम्ही नुसतं वाचलं तरी पण, किंवा प्रत्येक अध्यायाला एक एक उद्देश दिला आहे. म्हणजे समजा तुम्हाला काही दुःख निवारण असेल तर तुम्ही हा अध्याय वाचा. किंवा बघा, तुम्हाला आता पूर्ण शिवलीलामृत उद्या वाचणं जर समजा जमत नसेल तर तुम्ही 11वा अध्याय वाचू शकता. तुम्हाला पूर्ण सगळी पोथी वाचलेल्याचं तुम्हाला फळ मिळतं. तर हा एक अध्याय, 11वा अध्याय उद्या तुम्हाला नक्की वाचायचा आहे, जर तुम्हाला अख्खी पोथी वाचायला जमलं नाही तर. बघा, मी तुम्हाला शिवलीलामृतमधला असा एक अध्याय सांगणार आहे जो तुम्ही वाचलाच पाहिजे. बघा, आपले शत्रू कुठं नसतात. आपले फ्रेंड्स आपले शत्रू असतात. आपले स्वकीय, आपले परकीय लोक ही आपले शत्रू असतात. आपले रिलेटिव्ज, मी तुम्हाला फ्रँकली आणि ओपनली सांगते, आपले रिलेटिव्जच हे आपले पहिले शत्रू असतात. हे बघा, शत्रू रिलेटिव्जमध्ये असेल, किंवा तुमचा बॉस असेल, किंवा तुमची फिमेल बॉस असेल, किंवा तुमचे कलिग्स असतील. हे तुम्हाला तुमचं प्रमोशन झालेलं त्यांना आवडत नाही. कायम तुमची काय म्हणतात, तुमचं डिमोशन झालेलं त्यांना पाहिजेल असतं. किंवा तुम्ही वरच प्रगती करू नये, तुमची बरकत होऊ नये, किंवा तुम्ही वरच्या पायऱ्या चढू नये, ह्याच्यासाठी ते कायम प्रयत्न करत असतात. थोडे शत्रू असे असतात की जे तोंडावरती सांगतात, आपल्याला माहिती असतात की नाही बाबा, समोरच्या ह्या माणसाच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार आहे. थोडे असे असतात की जे बोलून दाखवत नाहीत, पण आपल्या कृतीने ते व्यक्त करतात. आणि थोडे आपल्या मनात ठेवतात, पण येस, ते आपले शत्रू असतात आणि त्यांची दृष्ट आपल्याला लागते. तर शिवलीलामृतमध्ये एक असा अध्याय आहे, आणि हा एक 110% हा एक असा उपाय आहे की तुमचे जे शत्रू असतील, जे वाईट चिंतणारे तुमचे असतील, कारण जेव्हा जेव्हा आपले शत्रू आपलं जेव्हा वाईट चिंतात, तेव्हा आपल्या सुखांमध्ये, आपल्या कामांमध्ये, आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि आपल्याला त्यांचीच दृष्ट लागते. सो अशा शत्रूंचा नाश व्हावा, त्यासाठी शिवलीलामृतमधला जो 14वा अध्याय आहे तो आपल्याला उद्यापासून दररोज आपल्याला दक्षिणेकडे तोंड करायचं आहे. एक उदबत्ती लावायची आहे, महादेवांना नमस्कार करायचा आहे, दक्षिणेकडे तोंड करायचं आहे, आणि आपलं तोंड दक्षिणेला पाहिजे वाचताना. दक्षिणेला तोंड करायचं आहे आणि शिवलीलामृतचा 14वा अध्याय वाचायचा आहे. बरं, वाचण्याच्या अगोदर एकच करायचं आहे, महादेवांना प्रार्थना करायची आहे, त्यांना सांगायचं आहे. तुम्हाला जर शत्रूंचं नाव माहिती असेल तर ते नाव त्यांना सांगायचं आहे की बाबा हा मला त्रास देतो आहे आणि मी त्याच्यासाठी हा अध्याय वाचते आहे. पण जर तुम्हाला माहिती नसेल पण तुम्हाला त्रास होत असेल तर महादेवांना एवढंच सांगायचं की जो कोण अज्ञात शत्रू आहे, जो मला माहिती नाही आहे पण मला त्याचा त्रास होतो आहे, खूप अडथळे येत आहेत, तर त्यासाठी म्हणून मी 14वा अध्याय आजपासून मला त्रास कमी होईपर्यंत मी वाचणार आहे. सो एकच ह्याची गोष्ट आहे की तुम्ही प्रार्थना करायची, उदबत्ती लावायचे, आणि जेव्हा फक्त
फक्त 14वा अध्याय वाचायचा आहे, पूर्ण शिवलीलामृत नाही. फक्त 14वा अध्याय, पण दक्षिणेकडे तोंड करून त्यांचं नाव घेऊन, नाव नसेल तर अज्ञात व्यक्ती जे मला त्रास देत आहेत असं म्हणून वाचायचं आहे. आणि जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल, खरंच जर अडथळे असतील, तर मी तुम्हाला गॅरंटी सांगते, मी हा उपाय मी कॉलेजच्या वेळेला केलेला आहे. माझ्या नवऱ्याला जेव्हा त्यांचा बॉस प्रचंड त्रास देत होता, तेव्हा हा मी उपाय त्यांचं नाव घेऊन केलेला आहे. आणि त्यातनं आम्हाला सुटका होऊन माझ्या नवऱ्याला खूप छान दुसरी नोकरी लागली. मानसिक त्रास आम्हाला खूप झालेला तेव्हा, आणि तो मुद्दामून ते त्रास देत होते, त्यामुळं आम्हाला खूप वाईट वाटलं. पण एनिवेज, हा एकदम गॅरंटेड उपाय आहे जो तुम्हाला नक्की रिझल्ट देईल. आणि फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, एक उदबत्ती लावायची आहे, प्रार्थना करायची आहे, आणि दक्षिणेला तोंड करून त्या माणसाच्या नावाने किंवा अज्ञात व्यक्तीच्या नावाने जर तुम्हाला शत्रुपीडा असेल तर ती 110 नाही 1000% कमी होईल आणि नंतर बंद होईल. तुम्ही हा उपाय उद्यापासून चालू करून बघा. असं नाही तुम्हाला उद्या जर जमलं नाही तर तुम्ही कुठल्याही दिवशी हा उपाय चालू करू शकता. तर हे एक नक्की लक्षात ठेवा. कधीही तुम्हाला आयुष्यामध्ये जर प्रॉब्लेम आला, जर शत्रूची पीडा जाणवली किंवा अडथळे आले, तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आणि शिवलीलामृतचा 11वा अध्याय न चुकता उद्या वाचा. वाचल्याने पूर्ण पोथीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर उद्या महाशिवरात्री ही खूप छान साजरी करा. यथासांग पूजा करा. प्रदोष समयी तुम्ही रुद्राभिषेक कसा करायचा आहे हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. सो रुद्राभिषेक करा, छान महादेवांची सेवा करा, मंदिरात जावा, छान बेलपत्र, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ हे सगळं अर्पण करा आणि महाशिवरात्र यथासांग साजरी करा. काही प्रश्न जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.